नमस्कार. माझें नाव विशाल गजानन नाईक आणि हांव कुठ्ठाळी कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून कॉन्टेस्ट करता. आनी म्हाका इंडिपेंडंट कॉन्टेस्ट करपाक कारण म्हटल्यार ह्या दिसांनी तुमी पळयलां आसतलें की कशे लोक ह्या पार्टींतल्यान त्या पार्टीक उडयो मारतात. कोण बीजेपींतल्यान काँग्रेसाक वयता, कोण काँग्रेसांतल्यान बीजेपीक वयता, कोण टीएमसींतल्यान काँग्रेसाक वयता, काँग्रेसांतल्यान टीएमसीक वयता. हें तुमी पळयलांच आसतलें. आणि अशें हे पार्टीचे एक पार्टीच्यान दुसरे पार्टीक वचपाक कारण म्हणल्यार आमचो जो कायदोच आसा, जो आमचें संविधान आसा, तें अशें हे एक पार्टींतल्यान दुसऱ्या पार्टीक वचपाक एमएलए किंवा पार्टीच्या मेंबरांक अधिकार दिता. पूण आमी गोंयकार कितलेच वर्सां जालीं हे एक पार्टींतल्यान दुसऱ्या पार्टीक वयतात हें पळोवन आमी सामके बेजारलेले आसात. आमी मागतात की हो कायदो चेंज जावपाक जायो, पूण तशें जावपाक खूब मुश्कील. हे एक पार्टीच्यान दुसऱ्या पार्टीक वयता हें म्हाकाय आवडना आनी तेका लागून हांवें म्हाजें एक डिसिजन घेतलेलें की हांव खंयच्याच पार्टीक जॉयन जावची ना, खंयच्याच पार्टीचे अंडर कॉन्टेस्ट करची ना आनी हांव इंडिपेंडंट कॉन्टेस्ट करतलो. आनी हें तुमकां सांगपाक कारण म्हणल्यार ह्या दिसांनी थोडे रिव्होल्युशनरी गोवन्साचे जे मेंबर्स आसा ते एक फाल्स इन्फॉर्मेशन स्प्रेड करतात, फटींगपणां स्प्रेड करतात. रिव्होल्युशनरी गोवन्साचे मेंबर सांगतात की जे इंडिपेंडंट कॅन्डिडेट असता किंवा इंडिपेंडंट एमएलए असता ते दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीक जॉयन जातात म्हणून. आनी जे पॉलिटिकल पार्टी असता, जे काँग्रेस किंवा बीजेपी किंवा आतां आरजी जाल्या, रिव्होल्युशनरी गोवन्स ही पॉलिटिकल पार्टी जाल्या, ते दुसऱ्या पार्टीक बीजेपीक जॉयन जावची ना म्हणून सांगतात आनी जावंक शकनात म्हणून सांगतात ते. पूण गेल्ली 1 वर्स जालें आमी आमच्याच दोळ्यांनी पळयलां कशे काँग्रेसाचे 17 एमएलएंतले 10 एमएलए भारतीय जनता पार्टीक जॉयन जाले, कशे एमजीपींतले 3 जाण भारतीय जनता पार्टीक जॉयन जाले, हें आमी पळयलांच. पूण रिव्होल्युशनरी गोवन्स फक्त अशे लोकांक मिसइन्फॉर्मेशन फटींगपणां सांगतात की इंडिपेंडंट कॅन्डिडेटूच पॉलिटिकल पार्टीक जॉयन जावं शकता म्हणून. आनी इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक जर तुमी जिखोवन हाडले ते पॉलिटिकल पार्टीक जॉयन जातले, बीजेपीक जॉयन जातले. आनी आरजी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आहा ते भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसाक कशेंच जॉयन जावचे ना म्हणून जिखोन येयत जाल्यार. हे जे रिव्होल्युशनरी गोवन्साचे मेंबर हे जे इन्फॉर्मेशन स्प्रेड करतात ते कंप्लिटली फोट आसा. आनी हे रिव्होल्युशनरी गोवन्साचे मेंबर सोशल मिडियाचेर, फेसबुकाचेर फक्त हेंच इन्फॉर्मेशन स्प्रेड करता की इंडिपेंडंट कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीक सपोर्ट करतात म्हणून. ते काँग्रेसाचे जे 10 जाण जॉयन जाल्ले तेजे ते मेन्शन करिनात. प्लस एमजीपीचे 2 जाण एमएलए भारतीय जनता पार्टीक जॉयन जाले ते मेन्शन करिनात. आनी अशें दाखयतात की खंयच्योच पॉलिटिकल पार्टी आसा त्यो भारतीय जनता पार्टीक केन्ना सपोर्टूच जॉयनूच जावना अशें दाखयतात. पूण हितून म्हाका एक दिसून येयला की रिव्होल्युशनरी गोवन्साचे जे सपोर्टर आहा तांकां सगळ्यांत चड भंय भारतीय जनता पार्टीचो ना किंवा एमजीपीचो ना किंवा टीएमसीचो ना, कोणाचोच तांकां भंय ना. पूण फक्त ते भितात कोणा इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक. इंडिपेंडंट कॅन्डिडेट एकूच मनीस जो एक कॉन्स्टिट्युएन्सीक जिखता, तेका तो दुसरे कॉन्स्टिट्युएन्सीक तो कांयच हें करूं शकना. पूण रिव्होल्युशनरी गोवन्सांक भंय फक्त इंडिपेंडंट कॅन्डिडेटाचो जाता. आतां जे रिव्होल्युशनरी गोवन्स सांगता की इंडिपेंडंट कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीक जॉयन जावंक जातले म्हणून, तेजेर कायदो कितें म्हणटा तें आमी पळोवया. एंटी डिफेक्शन कायदो आसा, जेचेर स्टार्टिंगूच जेन्ना 10 जाण काँग्रेसाचे 17 जाणांतले गेल्ले भितर तें डिस्क्वॉलिफिकेशन पेटिशन घातलेलें, तेन्ना हांवें सांगलेलें की खंयचे पॉलिटिकल पार्टींतले कितले आसूं ते 2/3 म्हणल्यार 66.66% जे मेंबर आसता तितले किंवा तेज्या चड खंयच्याय पार्टीक जॉयन जावं शकता. तशेंच जर रिव्होल्युशनरी गोवन्साची पार्टी जर जिखोन येयली, कितलेय हाडले तेणी, जर तेणी एक अशें धरया की 10 रिव्होल्युशनरी गोवन्साचे 10 मेंबर जिखोन येयले जाल्यार तितूंतले जर 6 जाण, 10तले जर 6 जाण, जर 7 जाण जर एमएलए जिखोन येयल्ले 10 जाणांतले, जर तांकां भारतीय जनता पार्टीक जॉयन जावपाक तेणी डिसायड केलें, तें जावंक शकता. अशें न्हू की रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी केन्नाच जॉयन जावची ना भारतीय जनता पार्टी किंवा आनी दुसरे पॉलिटिकल पार्टी, तांकां जावंक शकना अशें कांयच ना. कित्याक कायदो तशें अलाव करता की खंयचे पॉलिटिकल पार्टीक ते कायदो अलाव करता दुसरे पार्टीक जॉयन जावपाक. फक्त कितें 2/3च्याकूय चड मेंबरांनी डिसायड करपाक जाय जॉयन जातले म्हणून आमी. तर हे जे रिव्होल्युशनरी गोवन्साचे जे मेंबर स्प्रेड करता इन्फॉर्मेशन की आरजी केन्नाच जॉयन जावची ना पॉलिटिकल पार्टी दुसऱ्या भारतीय जनता पार्टीक जॉयन जावची ना, जावंकूच शकना म्हणटा ते, दीस इज कंप्लिटली अ फोटींग, दीस इज अ लाय.
कळ्ळें, हें ते फोटींग सांगता. आनी तेंचे जर तुमी जे रिव्होल्युशनरी गोवन्साचें जे कॉन्स्टिट्युशन आसा, तेणी जे पार्टी रजिस्टर करता आसतना कॉन्स्टिट्युशन तेणी ड्राफ्ट केल्लें, त्या कॉन्स्टिट्युशनाक क्लियरली मेन्शन केलां तेणी. रिव्होल्युशनरी गोवन्साचें जे कॉन्स्टिट्युशन आहा, ते कॉन्स्टिट्युशनाक तेणी क्लियरली मेन्शन केलां की तेंचो जो आर्टिकल 10 आसा, मर्जर, स्प्लीट एंड डिझोल्युशन प्रोसिजर. रिव्होल्युशनरी गोवन्साचे जर मेंबर खंयच्या दुसऱ्या पार्टीक केन्नाच जॉयन जावची ना, जिखोन येतकीर भारतीय जनता पार्टीक आमच्या लोकांचे गोंयकारांचे वोट विकची ना, जाल्यार तेणी हे आमचे जे तेंचे जे कॉन्स्टिट्युशन आसा रिव्होल्युशनरी गोवन्साचें, तितूंत तेणी मर्जर आनी स्प्लीट कित्याक मेन्शन केला. तेणी सांगलां की मर्जर आनी स्प्लीट ते रिव्होल्युशनरी गोवन्स करपाक अलाव करतले म्हणून. हें तेणी कॉन्स्टिट्युशनाक क्लियरली सांगलेलें आसा. मर्जर म्हणल्यार कितें? जर रिव्होल्युशनरी गोवन्साक फाल्यां सकाळीं भारतीय जनता पार्टीक मर्ज जावपा जायो जाल्यार तांकां ते अलाव केलां. कोणें केलां? रिव्होल्युशनरी गोवन्सान आपल्या कॉन्स्टिट्युशनाक अलाव केलां. प्लस स्प्लीट म्हणल्यार कितें? जर 40 MLA धरया की जे रिव्होल्युशनरी गोवन्साक 40 MLA जिखोन येयले, तितूंतले 10 जाणांक जर भारतीय जनता पार्टीक जॉयन जावपा जायो जाल्यार तें तेणी अलाव केलां. ह्या तेंच्या कॉन्स्टिट्युशनाक अलाव केलां तेणी. सो तर अशें न्हू की जे रिव्होल्युशनरी गोवन्साचे मेंबर सांगता की फक्त इंडिपेंडंट कॅन्डिडेट जॉयन जातले आनी जे पॉलिटिकल पार्टी आसा, रिव्होल्युशनरी गोवन्स आसा, ते भारतीय जनता पार्टी केन्नाच जॉयन जावंक शकना. आनी दीस इज कंप्लिटली लाय, हें फोटींग. आतां आमी पळोवया की जे आमचे इंडिपेंडंट कॅन्डिडेट आसात ते दुसरे पार्टीक, जसे आरजेचे जे सपोर्टर सांगतात, मेंबर सांगता की इंडिपेंडंट कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीक जॉयन जातले म्हणून, ते आमच्या संविधानाक अलावड आसा काय ना ते आमी पळोवया. कित्याक ते सांगता की गेल्ले फावटी जे 2017 इलेक्शनात जे इंडिपेंडंट जिखोन येयल्ले ते सगळे खंय भारतीय जनता पार्टीक जॉयन जाले खंय. आतां तुमी जर नंबर पळयत वचोन इंडिपेंडंट कॅन्डिडेट कितले जिखोन येयले आमचे, 3 इंडिपेंडंट कॅन्डिडेट जे जिखोन येयल्ले तेणी भारतीय जनता पार्टीक सपोर्ट केला, पूण ते भारतीय जनता पार्टीक जॉयन जावना. आनी काँग्रेसाचे 17 जाण येयल्ले, तर हे रिव्होल्युशनरी गोवन्साचे मेंबर फक्त टार्गेट करता, फोकस करता 2 जाण इंडिपेंडंटांनी. तेणी भारतीय जनता सपोर्ट केल्लो, तेणी ना न्हू, तेणी सपोर्ट केल्लो, ते जॉयन जावना. पूण ते तांकां इंडिपेंडंटाक हें करता. आनी जे काँग्रेसाचे जे 17 जाणांतले स्टार्टींग 10 जाण, आतां तर ऑलमोस्ट 16 जाण गेले, कळ्ळें. सो 10 जाण गेले तांकां ते इग्नोर करतात. अशें कित्याक करता तें म्हाका कांय समजना. इतले 10 जाण भारतीय जनता पार्टी जॉयन जाले तांकां सामकें इग्नोर करता आनी फक्त इंडिपेंडंट कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीक जॉयन जातले म्हणून अशें एक फॉल्स जावंक शकता म्हणून अशें एक फॉल्स इन्फॉर्मेशन स्प्रेड करतात. आतां होच एंटी डिफेक्शन लॉ, जो एंटी डिफेक्शन लॉ आसा, तो इंडिपेंडंट कॅन्डिडेटा बद्दल कितें उलयता तें आमी पळोवया. आनी आरजीन कितें, आरजी रिव्होल्युशनरी गोवन्साच्या मेंबरान कितें उलयलें तें आमी जाणात. ते म्हणटा की इंडिपेंडंट कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीक जॉयन जाता म्हणून, तांकां जॉयन जावपाक मेळटा म्हणून तशें सांगता. आनी एंटी डिफेक्शन लॉ कितें म्हणटा तें आमी पळोवया. एंटी डिफेक्शन लॉचो सेकंड पॅरा आसा आनी क्लॉज 2 तो कितें म्हणटा, एन इलेक्टेड मेंबर ऑफ अ हावस, जो MLA, इंडिपेंडंट MLA, हू हॅज बीन इलेक्टेड एज सच अदरवायज देन एज अ कॅन्डिडेट सेटअप बाय एनी पॉलिटिकल पार्टी. म्हणजे जो पॉलिटिकल पार्टीचो कॅन्डिडेट न्हू, तो इंडिपेंडंट जिखोन येयला, तो डिस्क्वॉलिफाय जाता MLA म्हणून, तो आनी MLA उरना इफ ही जॉयन्स एनी अदर पॉलिटिकल पार्टी आफ्टर सच इलेक्शन. म्हणजे इलेक्शन जातकीर इंडिपेंडंट कॅन्डिडेट जर जिखोन येयलो आनी MLA जालो आनी जर तो खंयचे पॉलिटिकल पार्टी जॉयन जालो, भारतीय जनता पार्टी जॉयन जालो किंवा आनी खंयच्या, जाल्यार तो MLA म्हणून उरना, तेजे MLA जे सीट जिखला ते कॅन्सल जाता. सो एंटी डिफेक्शन लॉ क्लियरली सांगता की इंडिपेंडंट कॅन्डिडेट खंयच्या पॉलिटिकल पार्टीक जॉयन जावंक शकना म्हणून. पूण आरजीचे जे मेंबर्स आसा ते डायरेक्टली ते सांगता, लोकांक फॉल्स इन्फॉर्मेशन स्प्रेड करता की इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक वोट मारनाका म्हणटा, ते भारतीय जनता पार्टीक जॉयन जातले म्हणटा. पूण ते तुमी पळोवपाक गेल्यार हो काय हें जॉयन जावपाचो चड बेनिफीट आसा तो पॉलिटिकल पार्टीक, जशी रिव्होल्युशनरी गोवन्स, ते जॉयन जावंक शकता खंयच्या पॉलिटिकल पार्टीक. पूण इंडिपेंडंट कॅन्डिडेट केन्नाच जावंक शकना. जे पर्यंत जर जावंक शकता, पूण तो जर दुसऱ्या पार्टीक जॉयन जालो जाल्यार ताका आपले MLA रेजिग्नेशन दिवचें पडटा. रेजिग्नेशन दिना जाल्यार तो ऑटोमॅटीक डिस्क्वॉलिफाय जाता आनी तेजें MLA कॅन्सल जाता आनी रिइलेक्शन जाता. पूण खंयचे पॉलिटिकल पार्टीक
रायट आसा आनी तांकां पावर आसा की ते खंयच्याय पॉलिटिकल पार्टीक आपले कॅन्डिडेट इकूंकूय शकतात. जशें काँग्रेसान केलां, जशें एमजीपीन केलां, तशें रिव्होल्युशनरी गोवन्सूय करूंक शकतात. तांकां पावर आसा आनी ते करूंक शकतात. आनी तेंचे जे कॉन्स्टिट्यूशन आसा तितूंत तेणी क्लियरली बरयलां की तांकां डिफेक्ट जावपाक, दुसरे पार्टीक जिखपाक अलाव करूं शकता म्हणून बरयलां तेणी. आतां हे रिव्होल्युशनरी गोवन्साचे मेंबर अशें फॉल्स इन्फॉर्मेशन कित्याक स्प्रेड करतात? ते फक्त इंडिपेंडंट कॅन्डिडेटांक कित्याक टार्गेट करता, पॉलिटिकल पार्टीक कित्याक टार्गेट करिना? तर एका एक पॉसिबिलिटी आसूं शकता की भारतीय जनता पार्टीनूच तांकां हें अशें करपाक फुडें काडलें आसूं शकता. कित्याक भारतीय जनता पार्टी किंवा खंयचीय पार्टी जर तिका सरकार करतलो आनी लोकांचे पाड घालतलो जाल्यार तांकां पॉलिटिकल पार्टीचो ताका सपोर्ट जायो. इंडिपेंडंट कॅन्डिडेट केन्नाय तांकां तेंचे ओपोजीट वचोंक शकता. आनी एक अशें म्हणटात की इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक पार्टी जॉयन जाल्यार तेजें काम करिना, तेजें डेव्हलपमेंट करिना. पूण इंडिपेंडंट कॅन्डिडेटाकूय जर इंडिपेंडंट कॅन्डिडेट जर बरो कॅपेबल आसा जर तो एज अ ओपोजिशन एक्ट करून जी पॉलिटिकल पार्टी इन पावर आसा, जी फॉर एक्झाम्पल आतां जी भारतीय जनता पार्टीन जे सगळे काँग्रेसाचे एमजीपीचे घेवन जी पावरांक येयल्ली, तितूंत बसून इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक इतलो पावर आसता की तो लोकांच्या अगेन्स्ट वयता सरकार जाल्यार तो ऑपोज करूं शकता ओपोजिशनार रावन. तर हेजो इंडिपेंडंट कॅन्डिडेट जर जिखोन येत जाल्यार हें भारतीय जनता पार्टीक खूब त्रास आसा, खूब प्रॉब्लेम आसा. तर हें कावंटर करपा लागून रिव्होल्युशनरी गोवन्साक तेणी अशें शिकोवन धाडल्या की ते सांगतात की ते सांगपाक लायल्या लोकांक की इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक वोट मारनाका, फक्त पॉलिटिकल पार्टीक माराक म्हणून वोट. आनी पॉलिटिकल पार्टीक म्हणल्यार खंयच्यो काँग्रेस, रिव्होल्युशनरी गोवन्स. आनी आमी जाणात की काँग्रेसान कितें केलें आनी रिव्होल्युशनरी गोवन्स कितें करपाक पावर, रिव्होल्युशनरी गोवन्साक कितें करपाक पावर आहा तो हांवें तुमकां सांगला. ते करतले काय ना करतले हें तुमकां आनी आमकां मागीरूच कळटलें. पूण इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक भारतीय जनता पार्टीक जॉयन जावपाक पावर ना